दिल्ली, आग्रा, जयपूर या गोल्डन ट्रँगलचा भाग असलेला आग्रा जयपूर हा 238 किलोमीटरचा महामार्ग असून साधारणपणे 4.5 ते 5 तासांचा प्रवास करून रात्री जयपूरच्या हॉटेल महालक्ष्मीमध्ये आम्ही निवासासाठी दाखल झालो. सकाळी लवकर उठून तयार झालो, नाश्ता केला आणि जयपूर साईटसीइंगसाठी बाहेर पडलो. जयपूर हे राजस्थानचे राजधानीचे शहर आहे. त्यालाच पिंक सिटी किंवा गुलाबी शहर म्हणून देखील ओळखले जाते. 1876 साली महाराज सवाई जयसिंग यांनी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांच्या स्वागतासाठी पूर्ण शहर गुलाबी रंगाने सजवले होते, म्हणून जयपूरला पिंक सिटी असेही म्हणतात. आमेरचे महाराज सवाई जयसिंग द्वितीय यांनी बंगाली स्थापत्य तज्ज्ञ विद्याधर यांच्या मार्गदर्शनाखाली 1727 मध्ये 4 वर्षांमध्ये या जयपूरची स्थापना केली आहे. मुघल आणि ब्रिटिशांशी नेहमीच सलोख्याचे संबंध असल्याने केवळ मराठ्यांच्या आक्रमणाला घाबरून या शहराची निर्मिती तटबंदी केलेली आहे. तिन्ही बाजूंनी अरवली पर्वताने वेढलेले आणि संरक्षण व्यवस्था मजबूत केलेली असे हे जयपूर शहर आहे. एकूण 9 खंडांमध्ये हे शहर वसवलेले आहे. त्यात 2 खंडात राजकीय इमारती आणि निरनिराळे महाल आहेत. जलमहल, आमेर महल, हवा महल, जंतर मंतर, सिटी पॅलेस ही प्रमुख आकर्षण आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. याचबरोबर सामान्य लोकांची घरे आणि रस्ते, बाग, बगीचे हे सर्व सुनियोजित केलेले आहे. 2019 मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा या शहराला दिलेला आहे. ग्रह, नक्षत्र, वेळ, ऋतू याबाबत शास्त्रशुद्ध माहितीसाठी जंतर मंतर या स्थानाची 1734 मध्ये निर्मिती केली. यात निरनिराळे 19 यंत्र आहेत. 1739 मध्ये हवा महलची निर्मिती झाली. यात 5 मजले असून 365 खिडक्या आहेत. 1927 मध्ये सिटी पॅलेस तयार झाला. याला 4 मुख्य द्वार असून मध्यभागी राज्यकारभार चालवण्यासाठी दिवाणे खास आहे. याशिवाय अत्यंत माहितीपूर्ण असे अल्बर्ट हॉल म्युझियम असून सायंकाळी 6 ते 8च्या दरम्यान येथे एक लाईट शो असतो. शहराच्या थोडे बाहेर आमेर फोर्ट, जलमहल, जयगड फोर्ट, शीश महल ही इतर प्रेक्षणीय स्थळे आहेत. अतिशय सुंदर, नियोजनबद्ध, ऐतिहासिक असे हे जयपूर शहर असून ज्याला भारताचे पॅरिस देखील म्हणतात. ते संपूर्ण फिरून बघून आम्ही मंत्रमुग्ध झालो. अजमेरपासून 15 किलोमीटर अंतरावर पुष्कर हे ठिकाण असून कॅमल फेस्टिवलसाठी हे अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या कार्तिक पौर्णिमेला हा फेस्टिवल असतो.
यामध्ये उंटांची शर्यत आणि इतर खूप इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी असतात. याशिवाय पुष्कर येथेच ब्रह्मा सरोवर आणि ब्रह्मा टेम्पल देखील आहे. या ब्रह्मा सरोवरमध्ये शिवाजी महाराज यांच्या नावाने एक घाट असून अहिल्यादेवी होळकर यांचा देखील एक घाट येथे आहे. हे सर्व बघून आम्ही दुपारचे जेवण तिथेच घेतले आणि बिकानेरकडे रवाना. नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर उठून आम्ही तयार झालो, नाश्ता केला आणि बिकानेर येथील सुप्रसिद्ध जुनागड किल्ल्याला भेट देण्यासाठी बाहेर पडलो. 600 वर्षपूर्वी येथे केवळ जंगल आणि वाळवंट होते. इसवी सन 1488 साली राव बिकानेर यांनी हे शहर वसवले. जोधपूर येथून राव बिकानेर हे येथे आले आणि जुनागड किल्ला बांधण्यास सुरुवात केली. 16वे शतक ते 19व्या शतकापर्यंत याचे बांधकाम चालू होते. राजस्थानमधील हा एकमेव भुईकोट किल्ला असून दिवाने खास, प्रनल महल, अनूप महल असे निरनिराळे विभाग यामध्ये आहेत. याशिवाय बिकानेर येथेच भारतातील एकमेव असे उंट संवर्धन केंद्र असून त्यालाही आपण भेट देऊ शकतो. जुनागड किल्ला बघून झाल्यानंतर बिकानेरचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ मिरची वडा, कढी कचोरी आणि रसगुल्ले या पदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही जैसलमेरकडे रवाना झालो. रस्त्यामध्ये रामदेवरा हे प्रसिद्ध मंदिर असून या मंदिराला आम्ही भेट दिली. 330 किलोमीटर हे अंतर 5 तासात पूर्ण करून धरा पॅलेस या हॉटेलमध्ये आम्ही मुक्कामाला पोहोचलो. गोल्डन सिटी अथवा सोनेरी शहर म्हणून जैसलमेर ओळखले जाते. प्रसिद्ध थर वाळवंटी प्रदेशाचा हा भाग आहे. सकाळी नाश्ता करून आम्ही जैसलमेर फोर्ट बघायला निघालो. पिवळ्या रंगाच्या बलवा दगडापासून हा किल्ला बनवला आहे. सकाळी आणि सायंकाळी सूर्यप्रकाश त्यावर पडून तो सोनेरी रंगाचा दिसतो, म्हणून या शहराला गोल्डन सिटी असेही म्हणतात. भारतातील सर्वात मोठा लिव्हिंग फोर्ट म्हणून या किल्ल्याला ओळखले जाते. म्हणजेच आजही या किल्ल्यावर खूप लोक निवास करतात आणि मोठ्या बाजारपेठा देखील यात आहेत. भाटी राजपूत राजा महारावल जैसल यांनी हा किल्ला बांधला. त्याला 99 बुरुज असून सर्वात मोठा दशहरा चौक असून सर्व रस्ते या चौकात एकत्र येतात. यात राजा राणी महल असून त्याचे आता एका संग्रहालयात रूपांतर केले आहे. जैसलमेरचे दुसरे आकर्षण म्हणजे पटोंकी हवेली. इसवी सन 1800 मध्ये याचे बांधकाम होऊन 1860 मध्ये ते पूर्ण झाले. यात मुख्य 5 हवेली असून आपल्या 5 मुलांसाठी प्रत्येकी एक अशा 5 हवेली बनवल्या होत्या. प्रत्येक हवेलीला 12 वर्षे लागली. अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोन्याचा खजिना असल्याची वदंता होती. यातील 2 हवेली सरकारच्या ताब्यात आहेत. एक हवेली मूळ बाफना परिवाराने कोठारी परिवाराला विकली आणि त्याचेच आता संग्रहालयात रूपांतर केले आहे. भारतातील ताजमहल, चित्तोडगड किल्ला आणि 3ऱ्या स्थानावर पटोंकी हवेली ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. गोल्डन फोर्टच्या पायथ्याशी एक मानवनिर्मित सरोवर असून त्याला गडीसार लेक असे म्हणतात. संपूर्ण शहराला आणि किल्ल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी या सरोवराची निर्मिती करण्यात आलेली आहे. सध्या या ठिकाणी बोटिंगची देखील व्यवस्था असून सकाळी आणि सायंकाळी आपण या ठिकाणी बोटिंग करू शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली असून एक सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी एक लाईट शो देखील आयोजित केला जातो.
यानंतर जैसलमेरपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सॅम डेझर्टला आम्ही निघालो. सॅम डेझर्ट हा प्रसिद्ध अशा थर वाळवंटाचा भाग असून आलिशान टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था येथे केलेली असते. या ठिकाणी जीप सफारी, उंट सफारी इत्यादी सुविधा उपलब्ध असतात. सायंकाळी आम्ही जीप सफारीद्वारे थर वाळवंटात पोहोचलो आणि याच ठिकाणी आम्ही उंट सफारी देखील केली. संध्याकाळी उंटावरून सफर करून सूर्यास्ताचे नयन मनोहर दृश्य बघून रात्री राजस्थानी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद आम्ही घेतला.
जी, वो बगिया भी क्या है जिसमें माली ना हो, वो रसोई घर भी क्या है जिसमें टूटी फूटी एक दो थाली ना हो, वो ससुराल घर भी क्या है बाला साहब आपका, वो ससुराल घर भी क्या है जिसमें कारी गोरी नन्ही मुन्नी एक दो साली ना हो, ये आप लोगों की महफिल क्या है जिसमें प्यार भरी ताली ना हो। थैंक यू। निबुड़ा 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 रे छोटा छोटा काका काका नैना नैना छोटा छोटा निबुड़ा लागे निबुड़ा ला 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 दो मन ला दो मन ला दो मोरे सखी लंदरा पिया रे आत्मा छोटा निबुड़ा लागे के